मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो पाचवी झाडं बघून तुम्हाला समजलं असेलच की मी आत्ता कुठे आहे. सो मी आत्ता आहे कोकणामध्ये. सो कुडामध्ये आम्ही आल्याचं कारण म्हणजे मी आणि माझी मैत्रीण पद्मजा आम्ही दोघांनी मिळून एक क्लोथिंग ब्रँड सुरू केला आहे ज्याचं नाव आहे मुद्राई. आणि त्याचंच फर्स्ट एक्झिबिशन, त्याचंच फर्स्ट स्टॉल लावण्यासाठी आम्ही इथे आलेलो. सो मस्त 4 दिवस आम्ही आमचा स्टॉल आहे तो लावलेला होता आणि खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप छान प्रतिसाद. खरंच एवढी अपेक्षा नव्हती आणि एक्सपिरियन्स सुद्धा नव्हता की एवढा छान रिस्पॉन्स मिळेल. सो सगळ्यांना आमचं जे कलेक्शन होतं ते आवडलं. 31st आम्ही एक वेगळ्याच पद्धतीने वेगळाच अनुभव घेऊन सेलिब्रेट केला. सो खूप छान वाटलं. सो 4 दिवसामध्ये एवढी गडबड होती आणि आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स असल्यामुळे खूप गोंधळ झाला, पण त्याच्यामध्ये आमचे फ्रेंड्स, आमची फॅमिलीने खूप आम्हाला सपोर्ट केला, त्यामुळे सगळं निभावून गेलं. पण त्या गडबडीमध्ये मला व्लॉग करायला काही मिळाला नाही. काही छोटे क्लिप्स आहेत जे श्रेयसने काढून ठेवलेले, ते मी तुम्हाला पुढे दाखवेन. तर ही छोटीशी झलक तुमच्यासाठी. तर हा आहे आमचा दोघांचा पहिला मुद्राईचा स्टॉल जो आम्ही सिंधुदुर्गामध्ये लावलेला. 4 दिवसाचं हे फेस्टिवल होतं जिथे आम्ही स्टॉल लावलेला. खूप छान एक्सपिरियन्स, खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. सगळ्यांना आमचं कलेक्शन खूप आवडलं आणि सगळ्यांना थँक्यू सो मच. जेवढे आमचे क्लायंट्स असतील, जर हा व्हिडिओ बघत असाल तर खरंच खूप धन्यवाद की तुम्ही एवढं आम्हाला प्रेम दिलं. सो खूप छान 4 दिवस आमचे गेले. 31st एक वेगळ्याच पद्धतीने सेलिब्रेट झाला. सो अशाच पद्धतीने आम्ही आता नवीन एक्झिबिशन, नवीन स्टॉल लावत राहू. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा. गडबडीमध्ये जास्त व्लॉगिंग करता आलं नाही, तर हे छोटेसे क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर केले. कोकणात आली आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मी करणार आहे सोलकढी. सो आज आहे सोलकढीचा बेत आणि मस्त फिश फ्राय. सो सगळ्यात पहिल्यांदा मी आत्ता सोलकढी करणार आहे, कारण कोकण म्हटलं की भरपूर नारळ असतात आणि आमच्या घराच्या मागे तर भरपूर नारळाची झाडं असल्यामुळे छान घरचे नारळ आहेत आणि खोबरं आहे ते ऑलरेडी किसून घेतलेलं आहे. सो मी आज एकदम क्विक अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, कोकणातली स्पेशल सोलकढी. तर सोलकढी बनवते त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर खोवलेला खोबरं, जे मी ताजं खोबरं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी ॲड केलं 1 हिरवी मिरची, थोडंसं जिरं, थोडंसं आलं आणि 1 लसूण पाकळी. आणि हे सगळं मी पाणी घालून छान बारीक वाटून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने ह्याचा रस काढून घ्यायचा आहे. सो मी 2 वेळा वाटून व्यवस्थित त्याचा एक जाडसर रस काढून घेतला. आणि त्यानंतर ह्या रसामध्ये मी ॲड केलेलं हिंग पावडर, त्यानंतर त्याचबरोबर थोडीशी साखर किंवा गूळ, थोडंसं मीठ आणि थोडंसं आगूळ. सो आगळ जर नसेल तर आपण कोकमची जी सोलं असतात ती सुद्धा घालू शकतो. त्यानंतर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून वरून कोथिंबीर घालायची. तर थोडीशी हिरवट तुम्हाला सोलकढी दिसत असेल कारण मी वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली. तर हे बघा, अशा पद्धतीने मस्त सोलकढी रेडी झालेली आहे. ही सोलकढी जिरवणीसाठी बेस्ट आहे. नेक्स्ट डे आणि हे तुम्ही स्टेशन बघत असाल तर ते आहे कुडाळचं स्टेशन आणि आत्ता आम्ही चाललो आहोत मुंबईसाठी. सो मी माझे मम्मी पप्पा आणि माझी बहीण यांना घेऊन मुंबईला चालले आहेत. तर जवळजवळ 20 वर्षानंतर माझे वडील आणि माझी आई मुंबईला चालली आहे. तर खूप मस्त वाटतं आहे. म्हणजे एक स्वप्नच होतं माझं की त्यांना नक्की मुंबईला घेऊन यायचं, फिरवायचं, मस्त त्यांच्या सगळे लाड पुरवायचे. तो फायनली आत्ता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि फायनली आत्ता मी त्यांना घेऊन चालले आहेत मुंबईला. सो जवळजवळ माझ्या लग्नाला 5 वर्षे झालेत आणि पहिल्यांदा ते घरी येणार आहेत. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. मस्त त्यांना फिरवणार आहे, त्यांच्या आवडीचं सगळं त्यांना बनवून देणार आहे. जास्तीत जास्त वेळ मी त्यांच्यासोबत घालवणार आहे आणि जर मला वेळ मिळाला तर नक्की व्लॉगिंग करेन. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.